नारायणगाव आरुळवाडी हद्दीतील गट नंबर 20/10 या वादग्रस्त जागेबाबत शबनम इमाम शेख यांनी केलेले आरोप आणि सांगितलेली वस्तुस्थिती सदर जागेचे मूळ मालक यांचे वारस मुली हबीबा चौगुले, सायरा शेख इनामदार, शेहनाज शेख, शकीला शेख, जोहरा शेख, सलमा इनामदार, रेशमा शेख व मुखत्यारधारक अब्दुल रजाक कुरेशी यांच्या वतीने दिवाणी व फौजदारी क्षेत्रातील निशांत वकील ॲडव्होकेट गुलजार खान पठाण यांनी सदर जागेच्या मालकीबाबत जुन्नर व खेड न्यायालय तसेच प्रांत अधिकारी मनसर यांच्या निकाल आदेशाचा पुरावा देत शबनम इमाम शेख यांच्या मालकी हक्कावर प्रश्न उभे करत सदर जागा मालक मुली यांची सामायिक मालकीचे जमिनीत न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून शबनम इमाम शेखकडून बेकायदेशीरपणे बांधकाम करून दावा मिळकतीचे स्वरूप बदलण्याचे व दावा मिळकत नष्ट करण्याचे प्रयत्न केला जात असल्याचे कायदेशीर स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत देत शबनम इमाम शेख यांनी केलेले जमीन मालकीबाबतचा दावा फेटाळून लावला आहे। यावेळी बोलताना सायरा शेख इनामदार व जोहरा शेख यांनी सदर जागा वडिलोपार्जित असून आमची फसवणूक केली आहे, त्यामुळे शबनम इमाम शेख यांची नावाची नोंद ही पोकळस्त आहे। आमचा हिस्सा गिळंकृत करण्याची आमचे भावजईची मनशा आहे। आमच्या कुटुंबाला भीती असून आमचे म्हणणे ऐकून घेऊन आम्हाला पोलिसांनी संरक्षण द्यावे, आम्हालाही न्याय मिळावा अशी मागणी ही पत्रकार परिषदेत केली आहे। वकील साहेब, ही जी काय मिळकत आहे याच्यात वाद निर्माण झालेला आहे आणि त्याच्यात समजा गुन्हा दाखल झाला, तर नेमकी पार्श्वभूमी काय आहे मागची? या कुटुंबाचा जो मूळ पुरुष आहे तो अब्दुल मोहम्मद शेख हा व्यक्ती आणि हे 11/8/1998 रोजी मयत झाले। त्यांच्या मृत्यू पश्चात एक पत्नी हलीमा, एक मुलगा इमाम व 7 मुली, त्यापैकीच मुलींतर्फे माझं वकीलपत्र आहे आणि ते आज रोजी इथं हजर आहे। तर विषय असं झाला की मूळ पुरुष अब्दुल मोहम्मद शेख यांच्या मृत्यूनंतर इमाम व या मुली यांच्या नावाची वारस नोंद करण्यात आली। मुलींच्या म्हणण्याप्रमाणे भाऊ इमाम याने हक्कसोड करावायचा आहे म्हणून यांना सब रजिस्टर ऑफिसला बोलवून घेतलं व हक्कसोड पत्र करून घेतलं, परंतु यांना असं सांगण्यात आलं की वाटपपत्र करायचं आहे, परंतु वाटपपत्र न करता हक्कसोड पत्र करून घेतलं। त्यामुळे या मुलींनी जुन्नर येथील दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल केला। सदरचा दावा हा न्याय प्रलंबित असतानाच इमाम व त्यांच्या बहिणी म्हणजे हे माझे आशी यांच्यामध्ये तडजोड झाली। वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड झाल्यानंतर इमाम याने त्याच्या बहिणींचा जो हिस्सा आहे म्हणजे माझ्या आशिरांचा जो हिस्सा आहे मुस्लिम कायद्याने तो मान्य केला व ही तडजोड जी आहे ती लोक अदालतमध्ये करण्यात आली। त्याप्रमाणे हुकुमनामा सुद्धा झालाय। आज रोजी माझ्याकडे हुकुमनामा सुद्धा आहे। हुकुमनाम्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की वादी व प्रतिवादीमध्ये तडजोड होऊन दावा मिळकतीत वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये वादी व प्रतिवादी एकमेकास हिस्सा देण्यास तयार आहेत। मुस्लिम कायद्याप्रमाणे जो हिस्सा अथवा शेअर्स वादी व प्रतिवादीचे निघेल व मेहरबान कोर्ट जो मुस्लिम कायद्याने शेअर्स अथवा हिस्सा देईल तो या वादी व प्रतिवादींना मान्य व कबूल आहे, असा स्पष्ट कोर्टाचा हुकूम आहे। त्याप्रमाणे हुकुमनामा झालेला आहे। त्यानंतर ही तडजोड प्रोसेस आहे, प्रत्येकाची सही आहे याच्यावरती, वादी व प्रतिवादीची म्हणजे इमामची सही आहे आणि माझ्या आशिरांची सुद्धा सही आहे, यांची आई हलीमा यांची सुद्धा सही आहे। आता ज्या वेळेस अशी कोर्टाची डिग्री झाल्यानंतर तो जो हक्क सोडपत्र आहे तो आरंभतः शून्य ठरतो, कारण त्यांनी आमचा दावाच मान्य केलेला आहे, होता व आहे आणि तसे हुकुमनाम्यामध्ये नमूद आहे। परंतु याच्यामध्ये काहीतरी उणीव राहील। उणीव म्हणजे प्रत्येक बहिणीचा हिस्सा किती आहे
तो या हुकुमनाम्यामध्ये दिलेला नाही. तो या तडजोड प्रोसेसमध्ये देण्याचा किंवा लिहिण्याचा राहून गेला. म्हणून माझ्या अशिलांनी खेड येथील दिवाणी न्यायालयात 65/2015 हा दावा रद्द केला. सदर दाव्यामध्ये सौ शबनम म्हणजे सध्या जो वादाचा विषय आहे आणि ज्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या सौ शबनम ह्या सुद्धा त्या दाव्यात हजर झाल्या. त्यांनी उलट तपासामध्ये ती तडजोड मान्य केली आणि मेहरबान कोर्टाने याच्यामध्ये अंतिम निकाल पारित केले. दिनांक 5/4/2019 रोजी निकाल पारित केलं आणि त्याच्यामध्ये माझ्या अशिलांचा दावा मिळकतीत 49/72 इतका शेअर डिक्लेअर केला. त्यानंतर या शेअर प्रमाणे आम्हाला क्षेत्र मिळावं, अंमलबजावणी आमची व्हावी, 7/12 सदरी आमच्या नावाची नोंद व्हावी म्हणून सदरील दाव्याच्या संदर्भात दरखास्त ती नाही प्रलंबित आहे. माझं इतकंच म्हणणं आहे याच्या संदर्भात की 7/12 सदरी त्यांच्या नावाची नोंद आहे, मग आम्ही सहहिस्सेदार आहोत किंवा नाही. आता तर ही गोष्ट जी कोर्टाने डिक्लेअर केलेली आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्यांचं जे म्हणणं आहे की आमचं या मिळकतीशी कोणताही संबंध नाही, हे त्यांचं म्हणणं चुकीचं. पण आज तर शबनम शेख जे आहेत त्यांनी या सर्व बहिणींवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे उतारावर माझंच नाव आहे, तर यांचा कोणताही अधिकार नाही. नाही, आपण जर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांचे अनेक न्यायनिवाडे आहेत, याच्यामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे की 7/12 सदरी जी नोंद असते ही केवळ महसूल गोळा करण्याकरिता असते. 7/12 हा तुम्ही मालक दर्शवणारा पुरावा नाहीये. परंतु तरी या विषयात आपण न जाता आपण एक वेळ जर एक गोष्ट जर पाहिली, तो जर 7/12 जर आपण पाहिला, 7/12/20/10 या जागेचा जर आपण 7/12 पाहिला, हा 7/12 याच्यामध्ये एक फेरफार दिलेला आहे. 33,066 शबनम इमाम शेख यांच्या नावाची नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचं क्षेत्र दिलेलं आहे 35 गुंठे, 28 आणि 7-8 कोट करावा असं 35 गुंठ्याचं क्षेत्र दिलेलं आहे. परंतु हे क्षेत्र आलं कसं, 7/12 सदरीच्या नोंदी कशी झाली ही पाहणं गरजेचं आहे. सो शबनम यांचे पती इमाम म्हणजे माझ्या अशिलांचे भाऊ यांनी जमीन महसूल अधिनियम 1966 85/2 याप्रमाणे वाटप करून शबनम यांना ही जमीन त्यांच्या हिश्श्याला दिली. या संदर्भात माझ्या अशिलांची आई यांनी उपविभागीय अधिकारी खेड यांच्याकडे अपील दाखल केलं. सदर अपिलामध्ये प्राण साहेब यांनी निकाल दिला. सदरचा जो निकाल आहे तो 15/9/2010 रोजी देण्यात आला. या निकालामध्ये प्राण साहेबांनी एक गोष्ट स्पष्ट केली की मुस्लिम कायद्याने नवरा हयात असेल तर वाटप करता येत नाही आणि केवळ त्यामुळे हा जो फेरफार आहे 33,066 हा रद्द करण्यात आला. तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर यांचा जर फेरफारच जर रद्द झाला असेल, तहसीलदाराचा आदेशच जर रद्द झाला असेल, तर ही 35/8 सौ शबनम हे मालक आहेत का? आणि तिथं त्यांना ताबा घालण्याचा कोणत्याही प्रकारे बांधकाम करण्याचा अधिकार आहे का? दुसरी गोष्ट, याच्यामध्येच हा जर 7/12 आपण पाहिला तर त्याच्यामध्ये पुन्हा शबनम इमाम शेख 25/8 आणि 6/8 कोट करावा असे 31/8 एंट्री आपल्याला दिसून येते. फेरफार क्रमांक 808. हे 35 गुंठे जे आहे तर सौ शबनम यांना त्यांचे पती इमाम यांनी खरेदी खत करून दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही दावा दाखल केला खेड येथील दिवाणी न्यायालयात 65/2015 त्या दाव्यामध्ये आम्ही मागणी केली की इमाम याने त्यांची पत्नी सौ शबनम यांना जो खरेदी खत करून दिलेला आहे तो नल अँड वाईड आहे आणि तो आमच्या हिश्श्यावर बंधनकारक नाही. न्यायालयाने जो आदेश पारित केलेला आहे 5/4/2019
तेव्हा सदरचा खरेदी खत हा अवैध असून तो वादींच्या हिश्श्यावर बंधनकारक नाही असं जाहीर ठराव पारित केलेला आहे. आता मेहरबान कोर्टाने जर हा जो खरेदी खत आहे हा अवैध आहे हे जर ठरवलेलं असेल तर त्या महसुली नोंदीला काय अर्थ उरतोय? त्यामुळे जे 7/12 सदरी ज्या दोन्ही नोंदी आहेत ही केवळ पोकळस्थ नोंदी आहेत आणि ह्या नोंदीमुळे त्यांना कोणत्याही प्रकारची मालकी निर्माण होत नाही. आता जर यांना मालकीच निर्माण होत नसेल तर त्या जागी ते ताबा घालू शकत नाही किंवा बांधकाम करू शकत नाही किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकत नाही. आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की शेअर डिक्लेअर करताना मेहरबान कोर्टाने वादीचे म्हणजे या बहिणींचे शेअर डिक्लेअर केलेले आहे. इमामचा शेअर डिक्लेअर केलेला आहे 7/36. आई हलिमा यांचा शेअर डिक्लेअर केलेला आहे 1/8. परंतु कुठेही शबनमचा शेअर डिक्लेअर केलेला नाहीये. याचाच अर्थ असा होतो की दावा मिळकतीशी शबनमचा कोणताही काडी मात्रही संबंध नाहीये. त्यामुळे केवळ हा जो प्रकार चाललेला आहे हा पूर्णतः बेकायदेशीर आहे. आणि सेटल कायदा आहे मुस्लिम कायद्यामध्ये अथवा हिंदू कायद्यामध्ये दोन्ही कायद्यामध्ये एक सेटल लॉ असा आहे की सहहिस्सेधारकांचा जो ताबा असतो हा सामायिक असतो. प्रत्येक इंचवरती प्रत्येक सहहिस्सेधारकाचा हक्क असतो आणि संमती नसताना त्या जागेवरती कोणीही बांधकाम करू शकत नाही. आपल्या हिश्श्याचे आपण जर खरेदी खत करून दिले अविभक्तात तर तरी सुद्धा खरेदीदार याला ताबा घालता येत नाही. त्यामुळे यांचं जे म्हणणं आहे की 7/12 सदरी 7/12 आमचा आहे तर 7/12 कशा प्रकारचा आहे त्याच्या नोंदी कशा प्रकारच्या पोकळस्थ आहेत ते मी आपल्याला सांगितलेलंच आहे. वकील साहेब त्यांच्या नाव जो 7/12 झाला तो महसूल विभागाने केला. हो तो 7/12 प्रांतांनी रद्द केला. हो ज्यांनी तो 7/12 तयार केला होता हो. त्यांच्यावर प्रांतांनी काय कारवाई केली हे सगळं प्रकार मॅनेज होतं म्हणून. नाही या गोष्टीमध्ये मी सांगू शकत नाही प्रश्न असा आहे कसं आहे जर त्या बाईंचा काही संबंध नसेल त्या बाईंच्या नावाने 7/12 तयार होतो कसा? जर तो तयार झाला तो प्रांतांनी रद्द केला आणि मग रद्द जर केला ज्यांनी बनवलंय बोगस 7/12 त्यांच्यावर कारवाई नाही. नाही विषय कसा आहे की यांचं जे सौ शबनम यांचं जे नाव लागलं फेरफार क्रमांक 33-066 जमीन महसूल अधिनियम 1966 प्रमाणे नवरा बायकोमध्ये वाटप झालं. वाटप झाल्यानंतर हा फेरफार झाला 7/12 सदरी त्यांच्या नावाची नोंद झाली. परंतु ही बेकायदेशीर कृती ज्या वेळेस उपविभागीय अधिकारी यांच्या निदर्शनास आली तर तेव्हा मुस्लिम कायद्याने सदरील वाटप बेकायदेशीर आहे म्हणून तो फेरफार रद्द केलेला आहे. वाटप कोणी केलं? तहसीलदार. ते तहसीलदार प्रांतांचे कनिष्ठ अधिकारी ना. हो बरोबर. त्यांनी कशाच्या अगेन्स्ट हे वाटप केलं? कशाच्या अगेन्स्ट बाईंच्या नावाने 7/12 झाला? सगळं जर अनलिगली असेल तर त्यांच्यावर कारवाई काय? नाही कारवाई तर व्हायला पाहिजे परंतु आता हा विषय कसा आहे की या विषयामध्ये जर माझ्या माहिती सगळ्यांना असतं परंतु वाचा कुणी पडत नाही. जर माझ्या नावाने 7/12 आहे मालकी सदरी त्या क्षेत्रामध्ये मी जाणार असं शबनम यांचं म्हणणं आहे. चूक काय? नाही चुकीचं एक गोष्ट याच्यामध्ये अशी चुकीची आहे की ज्या 7/12च्या आधारावर ते आज भांडण करतात तर कायदेशीररित्या त्या सगळ्या नोंदीच पोकळस्थ आहेत. त्यामुळं त्या 7/12च्या आधारे त्यांना कोणत्याही प्रकारे वाद घालण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे अनधिकृत बांधकाम करण्याचा अधिकारच नाही. त्या मिळकतीचे ते मुख्य मालक नसताना सौ शबनम यांनी काही त्रयस्थ लोकांबरोबर काही व्यवहार केले होते. काही डेव्हलपरांची त्यामध्ये नावे आहेत स्थानिक डेव्हलपर आणि काही खाजगी लोकांना त्यांनी व्यवहार केले होते जे हे या सहहिस्सेदार या कुटुंबापैकी इमाम शेख यांचं जे कुटुंब आहे त्यांची सहहिस्सेदाराची परमिशन न घेता केलेले होते. तर त्याबद्दल कोर्टाने काय म्हणले 2019च्या ऑर्डरमध्ये? 2015 मध्ये जो ऑर्डर झालेली आहे दाव्यामध्ये जी ऑर्डर झालेली आहे त्याच्यामध्ये तथाकथित जे खरेदी खत झालेले आहे ते वादींच्या हिश्श्यावर बंधनकारक नाहीये ते अवैध आहेत असे कोर्टाने ते डिक्लेअर केलेले आहेत. त्याबद्दल आपण महसूल प्रशासनाला काय विनंती केली होती का नोंदी होण्याची किंवा आपण गेलेले आहात का कलेक्टरकडे?
कलेक्टरला तसा आदेश झालेला आहे त्या ऑर्डरमध्ये. हो, बरोबर. मग आपण तिथे अप्रोच झाले आहात का वादी? हो. आता याच्या संदर्भात जे मेहरबान कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याच्या संदर्भात दरखास्त दाखल आहे आणि तो सगळा विषय जो आहे तो न्यायप्रलंबित आहे. मग हा न्यायालयाचा अवमान आहे का? 100% हा न्यायालयाचा अवमान आहे. कोर्टामध्ये दरखास्त दाखल असताना आणि सेक्शन 54 प्रमाणे सदरील दरखास्त आहे ती कलेक्टर यांच्याकडे जाते, त्यानंतर ते तहसीलदार यांच्याकडे जातात. कोर्टाने जे हिस्से डिक्लेअर केलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येकाला ताबे दिले जातात. पण ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे कुठंतरी याला गालबोट लागावं, कुठंतरी ही सगळी प्रक्रिया थांबावी, केवळ याच्यासाठीच हे सगळं जे एन्क्रोचमेंट चालू आहे किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार चालू आहे किंवा बेकायदेशीर जे बांधकाम चालू आहे हे सगळं त्या कामी चालू आहे. ओके सर, तुमच्या म्हणण्यानुसार शबनम यांची सध्याच्या क्षेत्रामध्ये बांधकाम चालू असेल किंवा काय असेल ते, ती जागा त्यांची नाही. त्या ठिकाणी ही सगळी लोकं गेली, ते बांधकाम पाडलं, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मग पोलिसांनी गुन्हा कशाच्या आधीच दाखल केला? मोठा गुन्हा दाखल केला, जे काही घडलं असेल ते ऍक्च्युली विषय असा आहे नाही, जे काय असेल ते ऍक्च्युली हा विषय असा हा फॅक्च्युअल विषय आहे. आणि पोलिसांनी मग खोटा गुन्हा दाखल केला का? कशाच्या आधीच दाखल केला? खोटे होते. पोलिसांनी काय पाहिलं मग? काय नाही पाहिलं. हा जो विषय आहे मी तेच म्हणतोय आपल्याला, हा विषय हा एक फॅक्च्युअल विषय आहे आणि हे जे आहेत हे पक्षकार व्यवस्थित सांगू शकतात का त्या दिवशी नेमकी काय घटना घडली होती, ते तिथं होते की नव्हते, सदरचा जो गुन्हा घडलेला आहे तो खोटा आहे किंवा कसा आहे हे ते व्यवस्थितरित्या सांगू प्रश्न शकतात. आमचा तुम्हालाच आहे. कायद्याचं नॉलेज तुम्हाला चांगलं असतं आणि आहेच आहे. नाही, जर त्यांच्या मालकीची जमीन नसेल हा. तर शबनम त्या क्षेत्रात कसे जाऊ शकतात? हा. जर सातबारा त्यांच्याच मालकीचं आहे तर त्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात आणि यांचा प्रश्न येतो कुठे? म्हणजे आमचं नॉलेज तरी अपडेट होईल. नाही, आता विषय असा आहे की सातबारा त्यांच्या नावाने आहे, त्याचा ते दुरुपयोग करतायत, बरोबर आहे. ही गोष्ट कायद्याने खरी आहे का त्यांचा दावा मिळकतीशी कोणताही संबंध नाहीये. परंतु दुसरीकडे आपल्याला एक विचार असाही येतो याच्यामध्ये का त्यांचा जो पतीचा हिस्सा आहे तो सुद्धा कोर्टाने डिक्लेअर केलेला आहे आणि ती केवळ मालक म्हणून नाही तर पत्नी म्हणून सुद्धा तिथे उभं राहू शकते, असा एक विषय झालेला आहे. परंतु जो गुन्हा जो दाखल झालेला आहे तो मिळकतीत अतिक्रमण केलंय अशा प्रकारचा गुन्हा नाही. हा जो गुन्हा दाखल झालेला आहे ॲज पर माय नॉलेज मी जी FIR पाहिली त्याच्यावरून हा IPC 324 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये केवळ हाणामारामारी झाले, जखमा झालेत असं कोण कारण कोणाच्या जागेत गेलं? पण त्या कोणी गेले ना तिथे, कोणी रस्त्यावर भांडण झाली? नाही भांडणं तर त्या जागेवरतीच झालेली आहेत. ती जागा कोणाची? नाही जागा भांडण झाली नाही. जागा कोणी गेले पण नव्हतं ना. मी केलं होतं ते दिवस, जे दिवस तुम्ही हे केलं ते दिवस मी स्वतः हॉस्पिटलमध्ये होतं. कोविडचं माझ्याकडे लेटर आहे आणि ती बहिणी ते आपल्याकडे गावीला होतं. 2 बहिणी फक्त ते जमीनवर त्याचे घर पाडायसाठी त्यांनी हे आणलं, काय म्हणतात ते JCB आणलं होतं. तर JCB थांबायसाठी 2 बहिणी तिकडे गेली की आमचे घर आहे, नातं घर आहे, आमचे नावे आहे, आमच्या वडिलांची घर आहे, तुम्ही तोडू नका म्हणून ते तिथे बसले होते 2 बहिणी. पण त्याची त्यांनी व्हिडिओ स्टेटमेंट काढली होती. त्यानंतर अचानक त्यांनी जे 100 नंबरवर फोन केला खोटा, मला मारहाण होतं. मारहाण पोलीस पण आला नाही तिथे. हे पोलीस चौकीमध्ये जाऊन सांगितलं का मला मारहाण केला, धक्काबुक्की दिली, फक्त असं केलं का धक्का दिली म्हणून बहिणींनी माझं नाव सांगितलं रज्जाक पुरीशी असं म्हटलं तरी. तर ते दिवस तुम्ही होतं नाही ते. पण 7 बहिणी तिकडे जागेवर होतं नाही. 2 बहिणी होते ते पण लांब होती आणि ते असं खोटा दावा त्यांनी खोटी कंप्लेंट करायची प्रयत्न केली. तो 2 दिवस ते पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही. तर पोलिसांनी 2 दिवस असं थांबून ठेवली होती का बाई रज्जा पुरीशी. तर मला फोन आला, मी म्हटलं साहेब मी आजारी पडलेलं आहे, बिमारी, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, सगळे पेपर आहे का तापमध्ये होतो मी. आता मी 2 दिवसानंतर गेलो साहेब म्हटलं तुमच्यावर असं. मी साहेब मी तिथं होतच नाही. 2 बहिणी होती तिथे, बाकीची बहिणी तर घरी होते, त्यांच्याकडे काय असं पुरावे नाही. तर व्हिडिओ शूटिंग ते बाय कधी पण कुठे पण केलं तर व्हिडिओ शूटिंग काढतील. तर व्हिडिओ शूटिंगमध्ये असं काय साहेबांनी पाहिलं तर या प्रकरणाशी तुमचा संबंध काय? हे बहिणी मी एक असे मी उभा राहून सांगतो. मी नारायणमध्ये लय सोशल वर्क केले, मुंबईला पण सोशल वर्क केलंय. ज्यांना नाही भेटला त्यांना मी खरा न्याय द्यायचा हे करतो. मी स्वतः पैसे खर्चेनी
लोकांना न्याय दिला. ह्यांच्यावर अत्याचार झाला. ह्यांची मालकी जमीन होती. हे वडिलोपार्जितची जमीन ह्यांना हक्क नाही मिळाला म्हणून ह्यांना माहिती पडला. ही आमची माझी शेजारी आहे. ह्यांना माहिती पडला रज्जाक भाऊ असं सुजोगणी करतं. माझ्याकडे आला. मला म्हटलं का माझा भाऊ माझ्याकडे बेबदस्त आहे आणि मला एक न्याय पाहिजे. तो सगळं पेपर वाचलं. ह्याचा पेपर वाचून मी म्हटलं एक काम करा, मला तुम्ही रजिस्टर पॉवर ऑफ अटर्नी द्या, त्याच्यानंतरच मी पुढचं काम करणार. ह्यांनी मला सगळ्या बहिणींनी एक विचारून मला एक भाव मानून एक रजिस्टर पॉवर ऑफ अटर्नी दिली कामासाठी. कोर्ट कचेरी वगैरे सगळं काम तुम्ही आम्हाला बघायचा, आम्ही वकील अपॉइंट करायचा, हे सगळं मला पॉवर ऑफ अटर्नी दिली. ते पॉवरने मी आता याच्या पुढे सगळे आता काम करायचं. तो ते बाईला दिमागमध्ये असा आला काय रज्जाकला का पॉवर दिली, रज्जाक कोण आहे, हिला पॉवर का दिलेले. तो त्याला रागाने माझ्या पण एक नाव त्यांनी याच्यामध्ये टाकलं काय एक माझ्या विरुद्ध एक गुन्हा दाखल केला. एक पार्टी केली मला काय ह्यांनी धक्कमधुकी दिली असं काहीतरी केलं त्यांनी. आता जे काही विचार असेल तर आमचे जिगराज सर आहे आणि ते बहिणी तुमच्या समोर आहे. ते तुम्हाला फक्त सांगत काय झालं, ते जमीन कशी होती, कुठून आली, यांना का हक नाही मिळाला, कसं काय झाला ते यांना हे सांगा. ही जागा माझ्या आजोबांची मोहम्मद इब्राहिम शेखची. त्याच्यानंतर आमच्या वडिलांची झाली अब्दुल मोहम्मद शेखची जागा. ही 7 एकर जागा होती आमची. 7 एकर जागा त्यांचं जेव्हा माहीत झाला 98 साली, त्याच्यानंतर मग हिने स्वतःनेच तिच्या नावाने जागा जबरदस्ती करून पण घेतली, दबाव टाकून, आणि तिने स्वतःने ही जागा विकली सगळ्यांना. आणि आम्हाला कुठल्याही म्हणजे आमचं नाव लावण्याचा प्रयत्न बी नाही झाला, केला पण नाही. आणि आम्ही कुठं जाऊन सह्या वगैरे पण केलेल्या नाहीत. आणि ही जागा तिने विकून सगळ्यांना तिने स्वतःच्या नावाने सातबारा करून बी घेतला. आणि प्लस मग कोणी विकली जागा? तिने शबनमने विकली जागा ही. आणि आम्हाला शबनम आणि भावानी जागा इमामनी ही जागा दोघांनी मिळून विकली ती जागा. पुरावे आहे का त्याचे? हो आहेत आमच्याकडे पुरावे. आमच्याकडे सगळे पुरावे पण आहेत. रजिस्टरमध्ये त्यांनी खरेदी कागद वगैरे केलेले सगळ्यांचे आमच्याकडे पुरावे दाखवायला. आणि आम्ही बळीराव वगैरे यांनी त्यांनी ती जागा विकली. वर्षाभर जागा विकली. तुषार सुंदरला त्यांनी जागा विकली. हे आमच्याकडे त्यांना दाखवायला खरेदी कागद आहे दाखवायला आमच्याकडे. आणि तिने आम्ही कुठलीही जागा कुणालाही विकली नाही आणि आम्ही काही कुणाला खरेदी कागद सुद्धा दिलेले नाही. आणि आम्हाला आमचा हक्क भेटलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय द्यावा ही आमची तुमच्याकडे विनंती आहे. जेव्हा तुम्हाला कळलं का तुमचं नाव असायचं ना, तुम्ही पुढे काय केलं कायदेशीर? आम्ही कायदेशीर केलं आणि खेड कोर्टामध्ये जुन्नर कोर्टामध्ये केस लावली. 2006 100 केस नंबर होता. त्याच्यानंतर आम्ही खेड गुरुनगरचं केस लावली 2015 मध्ये 65 नंबरमध्ये. तिथे जुन्नरला आमच्यासारखंच झालं आणि खेड कोर्टामध्ये आमच्यासारखंच झालं. तरी पण आम्हाला ती जबरदस्ती ताबा वगैरे टाकते, बांधकाम करते आणि पोलीस चौकीला आमची कोणी गेलं तर कंप्लेंट वगैरे घेत नाही. आणि आमची अजून ती कंप्लेंट त्यांनी घेतली नाही. उलट त्यांनीच आमच्यावर खोटी कंप्लेंट टाकून त्यांनी आम्हाला अटकेत टाकलं. आम्हाला जामीनवर सुटायला भाग पाडलं. आम्ही जामीनवर सुटून आलो आहे. आमच्याकडे आम्हाला बी न्याय दिला नाही तर आम्हाला पण न्याय द्यावा आणि आमच्यासारखं आमचा विचार करावा. आम्ही 7 बहिणी आणि 1 भाऊ. ही माझी नम्र विनंती तुम्हाला. आमची काय नाव? सायना नाही, आमच्या वडिलांचं नाव अब्दुल मोहम्मद शेख. त्यांचं नाव होतं? हा, यांचे नाव होते. ती शबनम यांचं नाव झाली कशी? त्यांनी आमच्या फसवणूक करून घेतली दबावाने. काय दबाव? हे काय मला माझ्या नावाने सातारा करून द्या म्हणून वडिलांना, आईला, भावाला दबाव चालू तिने माझ्या नावाने करून द्या म्हणून सांगितलं. खोटं बोलून फसवणूक करून तिने ते सातारा तिच्या नावाने करून घेतलं. तुमच्याकडे मागणी आहे? आमच्या मागणी अशी आम्हाला हक्क भेटला पाहिजे म्हणून. आम्हाला आमचा हक्क भेटला पाहिजे. तुमच्यावरच्या दानगाव पोलीस स्टेशनला त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे, तर कितपत तथ्य? नाही, ते सगळं खोटं आहे. आम्ही आमच्यावरती आम्ही कुणाला काही बोललो नाही, कुठं गेलो नाही, काही नाही. ते आमच्यावर त्यांनी खोटं लिहिली कंप्लेंट केलेली, खोटी कारवाई केली आमच्यावरती. 8 लोक हे तुमच्या आई वडिलांनंतर त्या मिळकतीचे मालक आहेत, हिस्सेदार. हो. मग तुमचं 7 बहिणीचं नाव हे 7 घरावर चढलं होतं नाही. तुमचा न्यायामध्ये तुम्हाला न्याय काय आहे? तुम्हाला त्या जर जे आई न्याय आम्हाला वाटप करण्यासाठी घेऊन गेले, वाटप न करता कसंपत्र करून घेतला आणि आम्हाला नंतर कळलं. त्याच्या आणि आमची वडील प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यात आम्हाला हिस्सा पाहिजे.
नेहमी येत असते, धमक्या देत असते, त्रास देते आम्हाला आणि आमची ही वडील प्रॉपर्टी म्हणून ते आम्हाला त्याचा हक्क पाहिजे. तुम्हाला न्याय मिळणार भविष्यात काय तुमची हे असेल? असं तिने आम्हाला त्रास दिला तर म्हणून आम्हाला पुढे जावं लागेल, महिला मंडळ वगैरे यांचा आम्हाला हे करावं लागेल, त्याचा हे घ्यावं लागेल, त्यांच्या मुक्तीमध्ये जावं लागेल. आम्हाला संरक्षण पाहिजे पोलिसांचं. मी एकटी असते, मला संरक्षण फार गरजेचं आहे सर. ती कधी येऊन धमकी देत असते. मला एकच मुलगी आहे, मग मला संरक्षण कोण देणार? तुमची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशन घेतली होती? नाही, आमची तक्रार घेत नाहीये, तिची तक्रार घेतली आणि आमच्या विरुद्ध